जगात भारी कोल्हापुरी हा आहे फुलेवाडीचा रिंग रोड. हा रिंग रोड काही वर्षापूर्वीच एकदम चकाचक बनवण्यात आला होता. 1-2 वर्षातच ह्या रोडचे हाल असे झाले आहेत की इथून आता त्या प्रत्येक 100 मीटरला तुम्ही बघाल, मी तुम्ही गाडी चालवून दाखवते, प्रत्येक 100 मीटरला खड्डे आहेत. हे बघा, हे चांगले मोठे मोठे खड्डे आहेत. आता प्रॉब्लेम असा आहे की हा रोड बनवायचा कोणी, याचा मेंटेनन्स ठेवायचा कोणी, ह्या गोष्टी बोलण्यापेक्षा आपल्या कोल्हापुरी लोकांना आपण काहीतरी संदेश दिला पाहिजे. म्हणजे त्यांना अक्षरशः लोक इनसेन्सिटिव्ह झालेत, असंवेदनशील झालेत, त्यांना ह्या गोष्टी दिसतच नाही आहेत. हे खड्डे, हे रोड, ह्या रोडवर हे दररोज ट्रॅव्हल करतात, त्यांना हे कळतच नाही आहे की ही डेव्हलपमेंट आणि ह्या गोष्टी आपण आपल्यासाठी झाल्याच पाहिजेत. आता ही कुणाच्या अखत्यारीत येतं, महानगरपालिकेच्या अखत्यारीत येतं, ब्युरोक्रॅटच्या अखत्यारीत येतं. प्रॉब्लेम असा आहे तो लोकांचा की प्रश्न कोणाला विचारायचा. बाकी उरलं आपल्या कोल्हापूरचं यंग जनरेशन, त्यांना तर काही घेणं देणंच नाही. रोडमध्ये खड्डे पडू देत, माणसं मरू देत, गाड्या तुटू देत, कंबर मोडू देत, लोकांना काहीही फरक पडत नाही. लोक अक्षरशः, आता मी बोललं नाही पाहिजे, निर्लज्जासारखे ह्या रोडवरून ट्रॅव्हल करतात. या संदर्भात मिनिस्ट्री ऑफ रोड अँड ट्रान्सपोर्टला मी आत्ता पण 1000 ते 2000 मेल पाठवले असतील रिगार्डिंग कोल्हापूर इन्फ्रास्ट्रक्चर अबाउट रोड. मला असं वाटतंय, मला जर कोल्हापूरच्या लोकांनी एकदा जर आमदार बनवलं तर मी 100% रोड संदर्भात तरी गॅरंटी देऊ शकतो की रोडचं इन्फ्रास्ट्रक्चर कशा पद्धतीनं चांगलं करण्यात येईल. आतापर्यंत आपण 1000 मीटर तरी गाडी चालवत आलो आहे. 1000 मीटरचा हा पूर्ण रोड हा असा आहे.